दरवर्षी 1 मे रोजी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो, पण यामागचा इतिहास काय आहे चला सांगतो। आपल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत, महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक थोर मंडळींचा जन्म झाला। पण आपल्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली? 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता। महाराष्ट्र राज्य अस्तित्वातच नव्हते, त्या जागी होते बॉम्बे प्रॉव्हिन्स। स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्याही नंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग याच बॉम्बे प्रॉव्हिन्सचा भाग होते। पुढे 1956 सालच्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार भाषांच्या आधारे देशातील राज्यांच्या बाउंड्रीज निश्चित झाल्या। म्हणजे कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक, तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश, मल्याळम लोकांसाठी केरळ आणि तमिळ बोलणाऱ्यांसाठी तामिळनाडूची निर्मिती झाली। आणि मग जे मुंबई राज्य निर्माण झाले त्यामध्ये मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी या 4 भाषा बोलणारे लोक होते। गुजराती भाषिकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते, तसेच मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते। स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होती, पण राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला। त्यामुळे मुंबई मराठी माणसापासून तोडली जात असल्याची एक चीड निर्माण झाली। मग 21 नोव्हेंबर 1956 रोजी चर्चगेट आणि बोरीबंदर कडून एक मोठा मोर्चा फ्लोरा फाउंटन कडे जमला। तेव्हा लाठीचार्ज करण्यात आला, गोळीबारही झाला। संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 106 आंदोलक मृत्युमुखी पडले। या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने अखेर माघार घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली। त्या दिवशी राजभवनात आपल्या महाराष्ट्राचा हा नवा नकाशा निश्चित झाला। ही माहिती जर आवडली असेल तर लगेच सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि असाच इंटरेस्टिंग कंटेंट पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि इन्स्टावर फॉलो करा।